दरम्यान राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल। निवडणुकीच्या आधी कामं मार्गी लावण्याचा धडाका पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आजची ही जी बैठक आहे यामध्ये नेमके कोणकोणते निर्णय मंत्रिमंडळाकडून घेतले जातात ते बघावं लागणार आहे। कारण काही दिवसांवर लोकसभेची निवडणूक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून राज्यातील जनतेला खुश करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। दरम्यान सरकारकडून मुंबईकरांना थीम पार्कची भेट सुद्धा मिळण्याची शक्यता आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल, मंत्रिमंडळाची जी बैठक आहे ती नेमकी कधी सुरू होती आणि कोणकोणत्या मुद्द्यांवर निर्णय होऊ शकतात? फरा, अगदीच काही वेळापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत। अगदी काही मिनिटातच बैठक जी आहे राज्य मंत्रिमंडळाची ही सुरू होणार आहे। इतर मंत्री देखील दाखल झालेले आहेत। छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, बाकी सगळेच नेते जे आहेत ते देखील दाखल झालेले आहेत। एकूणच सध्या आपण जर पाहिलं तर आजची बैठक महत्त्वपूर्ण आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आतापर्यंत 67 बैठका ज्या आहेत त्या झालेल्या आहेत, कॅबिनेट बैठका झालेल्या आहेत। आचारसंहिता काही दिवसांवरतीच लागतील आणि याआधीच आपण पाहतोय की अनेक महत्त्वाचे निर्णय असतील, अनेक महत्त्वाचे प्रकल्प असतील, यांचा निर्णय जे आहे ते जारी करण्यात आलेला आहे। आज महत्त्वपूर्ण हाच प्रस्ताव जो आहे तो मांडला जाईल, कारण रेसकोर्सचा मुद्दा आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता। रेसकोर्सवरती आपण पाहतोय थीम पार्क उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या, मात्र हा प्रस्ताव जो आहे तो आजच्या बैठकीमध्ये मांडला जाईल। तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून आजच्या या प्रस्तावावरती त्यांची भूमिका काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे हे देखील ऐकलं जाईल आणि त्यानंतर आपण पाहतोय की दाट शक्यता सध्या जी आहे ती वर्तवली जाते, कारण हा प्रस्ताव मंजूर होणार आहे अशी देखील माहिती मिळते। खरं तर पाहायला गेलं तर याच्या व्यतिरिक्त पीक आणि पाण्याचा विषय जो आहे, पीक आणि पाण्याची परिस्थिती काय आहे यावरती देखील आढावा घेतला जाणार आहे। त्यामुळे आज आपण पाहतोय की जी आजची बैठक आहे, कॅबिनेट बैठक आहे, यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते घेतले जातील। अगदी बरोबर आहे मीनाक्षी, ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।